नमस्कार मित्रांनो, भाग दुसरा. मागील घटना. कविता मृत आईच्या आठवणीत आनंदरावांच्या घरी वरचेवर येत होती. म्हणून आनंदरावांनी तिला समजावून लग्न करून टाक म्हणून सांगितलं होतं. ती काहीही न बोलता तिथून गेल्याने तिचा निर्णय आनंदरावांना कळलाच नव्हता आणि त्यानंतर त्यांनी एक फोन केला होता. तो फोन बेंगलोरमध्ये लागला होता. आता पुढे. दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताची वेळ होती. डोंगरातून पायवाट गेलेल्या रस्त्यालगत एक मोठे झाड होते आणि त्या झाडाखाली एक बसण्यासाठी बाकडे होते. तिथून सूर्यास्त अगदी जवळून दिसायचा. त्या झाडाखाली त्या बाकड्यावर कविता सूर्यास्ताकडे बघत विचारात बसली होती. तेवढ्यात कविताच्या खांद्यावर पाठीमागून कोणाचा तरी हात आला. कविताने झटकन मागे वळून पाहिलं. कविताला तिच्या मागे उभा असलेला अमन दिसला. कविता आणि अमन क्षणभर एकमेकाकडे पाहतच राहिले. कविताने आनंदाश्रूंनी पटकन बाकावरून उठून अविनाश म्हणून अमनला गपकन मिठी मारली. अमन हा अविनाशचा हमशक्ल होता. अमन हा हुबेहूब आवीसारखाच दिसत होता. कविता आनंदाश्रूंनी अमनला मिठीत गोंजारत रडत म्हणाली, अवी, कुठे होतास? तू मला सोडून कुठे गेला होतास? चूक माझी होती. त्याची शिक्षा तू का घेतलीस? मी माफी मागते तुझी. पण तू आता मला सोडून कुठेही जायचं नाहीस आणि आता मीही तुला कधीच सोडणार नाही. तिच्या मिठीत अमनने भरल्या डोळ्यांनी फक्त ह म्हणून होकारार्थी मान हलवली. कविताने अमनची मिठी सोडली आणि आपले डोळे पुसत ती अमनला म्हणाली, अवी, आता तुला हा नेहमी सूर्यास्त बघायची काहीच गरज नाही. आपण लग्न करू, सुखाने संसार करू. प्लीज अवी, करशील ना रे माझ्याशी लग्न? अमन काहीच बोलला नाही. मग कविता पुन्हा म्हणाली, तू माझ्याशी काहीच का बोलत नाहीयेस? इतका रागवलायस का तू माझ्यावर? मग तूच सांग, मी काय करू म्हणजे तू मला माफ करशील? प्लीज अवी, बोल ना रे काहीतरी बोल. तिने पुन्हा अमनला मिठी मारली आणि त्याला पुन्हा गोंजारत रडत म्हणाली, करशील ना रे माझ्याशी लग्न? अमनने पुन्हा तिच्या मिठीत भरल्या डोळ्यांनी फक्त ह म्हणून होकारार्थी मान हलवली. कविताने अमनची मिठी सोडली आणि स्वतःचे डोळे पुसले. सूर्य हळूहळू डोंगराआड जाऊ लागला होता. मग कविता अमनच्या हाताला पकडून म्हणाली, आज मी खूप खुश आहे अवी, खूप खुश. अवी, चल आपण आत्ताच्या आता मंदिरात जाऊ, आपण लग्न करून टाकू. मग अमन लगेच म्हणाला, वेडी आहेस का कविता? अगं सूर्य मावळला आता. आपण उद्या सकाळी मंदिरात जाऊ. तू उद्या लवकर मंदिरात ये. मी तुझी वाट पाहीन मंदिरात. बरं चल, आता खूप वेळ झालाय. हे ऐकून खुश होऊन कविता त्याच्याकडे बघून क्षणभर हसली. मग अमननेही तिच्या हसण्याला साथ दिली. मग कविता आणि अमन दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून तिथून निघाले. अमन त्या रात्री विचारात राहिला की उद्या कविताशी लग्न करायचं की तिला सत्य सांगून टाकायचं? ही गोष्ट बाबांना सांगायची की नाही? त्या रात्री कविताही विचारात राहिली. ती आपल्या बेडरूममध्ये होती. ती बेडवर पोटावर झोपून हाताची घडी करून त्यावर हनवटी ठेवून डोळे उघडे ठेवून रेलली होती. कविताच्या डोळ्यासमोर तिच्या उशीला अवीचा फोटो होताच. ती होती झोपलेल्या अवस्थेत, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र हास्य होतं. त्या रात्री कविता अवीच्या फोटोकडे बघत बघत झोपी गेली. कविता गाढ झोपली. काही काळानंतर कविताच्या स्वप्नात अवीचा झालेला मृत्यू आला. तिच्या स्वप्नात ती घटना आली होती. तिने स्वतःच्या डोळ्यांनी अवीचा मृत्यू पाहिला होता. त्या दिवशी अवी डोंगरात माळरानावर बाकावर सूर्यास्ताकडे पाहत विचारात बसला होता. कविता अवीची माफी मागायला गेली होती. अवी पाठमोरा होता. कविता अवीच्या मागे थोड्या अंतरावर उभी राहून रडत अवीकडे आपल्या प्रेमाची भीक मागत होती. पाठमोरा अवी काहीच बोलत नव्हता. कविताने हळूहळू अवीजवळ जाऊन रडत हळुवारपणे अवीला मागून स्पर्श केला होता. तेव्हा अवी अचानक मृत अवस्थेत खाली कोसळला होता आणि कविताला अचानक एक मोठा दुःखद धक्का बसला होता. त्याच धक्क्यात कविता झटकन स्वप्नातून जागी झाली. कविता घाबरलेल्या अवस्थेत झटकन बेडवर उठून बसली. घाबरलेल्या कविताचा जोराचा श्वासोश्वास वाढला होता. कविता दचकली होती, गोंधळली होती, भयभीत झाली होती, हैराण झाली होती. अवी या जगात नाही तर मग मला काल भेटला तो कोण? अवी मला कधीच भेटणार नाही हे मला माहीत असून सुद्धा त्याला भेटण्याची एवढी आस का? अवी या जगात नाही हे माहीत असून सुद्धा काल मला जो तरुण भेटला त्याला मी अवी समजून त्याच्यावर मी विश्वास ठेवलाच कसा? खरं स्वप्न ते की हे? मला त्या तरुणाला भेटायलाच हवं.
कविता या विचारात सखोल बुडाली. लगेच कविताने भिंतीवरील घड्याळात पाहिलं. घड्याळात सकाळचे 5:30 वाजले होते. कविताच्या नजरेसमोर आमनचे शब्द रिपीट झाले. आमन काल म्हणाला होता, तू उद्या लवकर मंदिरात ये, मी तुझी वाट पाहीन. कविताने पटकन अंगावरील पांघरून बाजूला सारले आणि गोंधळलेल्या अवस्थेत ती बाथरूमकडे गेली. बेडवर कविताच्या उशीचा आवीचा फोटो तसाच होता. सकाळी 8 वाजले. मंदिरात अनेक भक्तांची ये जा चालू होती. मंदिरात संपूर्ण शांतता होती. अमन काहीतरी विचारात बाजूच्या कट्ट्यावर कविताची वाट पाहत बसला होता. तेवढ्यात कविता पायऱ्या चढून मंदिराच्या हॉलमध्ये आली. कविताने हॉलमधूनच हात जोडून देवाचे दर्शन घेतले आणि तीही त्या तरुणाची वाट पाहू लागली. तेवढ्यात तिचे लक्ष बाजूच्या कट्ट्यावर बसलेल्या अमनकडे गेले. अमन पाठमोरा बसला होता. कविताने अमनजवळ जाऊन अमनच्या पाठीमागून अमनच्या खांद्यावर हात ठेवला. अमनने मागे वळून पाहिलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभारलेली कविता त्याला दिसली. अमनने कविताकडे बघून हलकेसे हास्य केले. कविताच्या चेहऱ्यावर मात्र संशयाचे भाव होते. कविताने संशयाने अमनला विचारलं, कोण आहेस तू? अमन हसत म्हणाला, कविता, तू केव्हा आलीस इथे? कविताला तिच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं म्हणून ती पुन्हा त्याला म्हणाली, मला खरं खरं सांग, कोण आहेस तू? अमन कट्ट्यावरून उठून तिच्या समोर येत म्हणाला, अगं मी तुला. तेवढ्यात कविता म्हणाली, माझी शपथ आहे तुला, खरं खरं सांग. आता अमनला तिला सगळं सत्य समजल्याची जाणीव झाली. तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. तिची प्रश्नार्थक नजर त्याच्यावर स्थिरावलेलीच होती. अमनने एक लांब श्वास सोडला आणि गंभीर होऊन पुन्हा तो बाजूच्या कट्ट्यावर जाऊन बसला. कविताने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि ती त्याच्या समोर येऊन उभारली. आता तिला सत्य सांगावंच लागेल या विचाराने तो शांतपणे म्हणाला, मी अमन, अविनाशचा सावत्र भाऊ. मी बेंगलोरला जॉबला आहे. परवाच बाबांचा फोन आला आणि मी लगेच निघालो. रात्री बाबांनी मला तुझ्याबद्दल सारं काही सांगितलं. हो, पण त्यांनी तुझ्या आणि अवीच्या प्रेमाबद्दल मला काहीच नाही सांगितलं. अवी माझा भाऊ होता हे तुझ्यामुळे काल मला समजलं. अवी काय होता, कसा होता, त्याचं प्रेम कसं होतं हे मला तुझ्याकडून समजलं असतं तर मला माझा भाऊ कळला असता. माझा फोर्स नाही तुझ्यावर, पण रिक्वेस्ट आहे, प्लीज. कविता क्षणभर शून्य नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली आणि लगेच तिच्या डोळ्यात पाणी आले. ती हळुवारपणे जाऊन त्याच्या बाजूला बसली आणि म्हणाली, मलाही माझं मन मोकळं करायचंय. आता तिने सगळं काही त्याला सांगायला सुरुवात केली. म्हणाली, अवी एक शांत, सज्जन आणि सुंदर मुलगा होता. इतका चांगला की त्याला पाहताच त्याच्या प्रेमात कोणीही पडावं. मी एकटीच नाही तर माझ्या दोघी मैत्रिणीही अवीच्या प्रेमात पडल्या होत्या. कविता अमनला भूतकाळातील एक अनोखी गोष्ट सांगू लागली होती. एक अशी गोष्ट जिथे प्रेम, मैत्री आणि नशिबाचा खेळ एकत्र झाला होता. यापुढील संपूर्ण कथा कविता अमनला फ्लॅशबॅक सांगते. बघूयात ती संपूर्ण घटना. कॉलेज कॅन्टीनमध्ये कविता, नेहा आणि पूजा तिघी मैत्रिणी एकाच टेबलसमोर 3 खुर्चीत गप्पा मारत बसल्या होत्या. नेहा आणि पूजा या कविताच्या क्लासमेट होत्या. कविताने एका वेटरला बोलावून 3 कॉफीची ऑर्डर दिली. कविता, नेहा आणि पूजा पुन्हा गप्पांमध्ये रमल्या. आता कॉलेज म्हटलं की रोमॅन्टिक गप्पा आल्याच. चर्चेला नेहाने सुरुवात केली. म्हणाली, अगं आज सायलीचा पुन्हा पंकजशी ब्रेकअप झाला. पूजा म्हणाली, त्या सायलीचा ना रोज एक ब्रेकअप असतो. मग कविता म्हणाली, तिचं ना कोणाशी पटतच नाही आणि एकाजवळ ती थांबत नाही. या बोलण्यावर कविता, नेहा आणि पूजा तिघीही हसल्या. हसून झाल्यावर नेहा म्हणाली, पण सायली प्रत्येकाला मात्र पटवते भारी हं. लगेच पूजा म्हणाली, त्या सायलीचं कसं आहे ना, ती स्वतः खेळता खेळता रोज एकाला खेळवते. यावर पुन्हा कविता, नेहा आणि पूजा तिघीही मोठ्याने हसू लागल्या. तेवढ्यात कविताच्या मोबाईलची रिंग वाजली. कविताने मैत्रिणींना एक्सक्यूज मी म्हणून फोन रिसीव्ह केला आणि मोबाईल कानाला लावला. कविता मोबाईलवर बोलू लागली, हॅलो 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 हॅलो, हा बोल ना, हॅलो, हां मला येतोय तुझा आवाज, हॅलो हॅलो हॅलो, बोल ना. शट म्हणून कविताने रागाने मोबाईल बंद केला. कविता मोबाईलला कंटाळून नेहा आणि पूजाला म्हणाली, या माझ्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. हे अगं मला ना दुसरा नवीन मोबाईल घ्यायचा आहे. लगेच नेहा म्हणाली, नाहीतर काय, हे कविता आपण तुझ्यासाठी नवीन एखादं व्हर्जन घेऊया, मस्त.
कविता म्हणाली चालेल. तेवढ्यात वेटर त्या तिघींसाठी 3 कप कॉफी घेऊन आला. कविता, नेहा आणि पूजाने कॉफीचा एक एक कप उचलला आणि त्या तिघी कॉफी पीत पुन्हा चर्चा करू लागल्या. कॉफीचा एक घुटका घेत पूजा कविताला म्हणाली, कविता, आजच घेणार आहेस का नवीन मोबाईल? कविता ही लगेच होकारार्थी मान हलवत म्हणाली, हो, पण तुम्ही दोघींनी यायला हवं माझ्याबरोबर. नेहा हातातील रिकामा कप टेबलवर ठेवत म्हणाली, बरं, कोणत्या शॉपीत घ्यायचा? कविता ही हातातील रिकामा कप टेबलवर ठेवत म्हणाली, तुम्ही म्हणाल त्या. नेहाने हातातील रिकामा कप टेबलवर ठेवला आणि त्या तिघीही आपापल्या खुर्चीतून उठल्या. कविता खुर्चीतून बाहेर येत त्या दोघींना म्हणाली, ठीक आहे, तुम्ही चला बाहेर, मी आलेच बिल देऊन. कविता उठून काउंटरकडे गेली. आता पुढे त्या तिघी कविताला नवीन मोबाईल घेण्यासाठी कोणत्या मोबाईल शॉपीत जातात आणि तिथे काय घडतं ते बघूयात पुढील भागात. पुढील भाग नक्की बघा. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.